आणि आता दिवसभरातल्या राजकीय टॉप 9 बातम्या। आदिनाथ साखर कारखाना निवडणुकीमधील विजयानंतर शरद पवारांचे आमदार नारायण पाटील यांचा रोहित पवारांवर गंभीर आरोप। रोहित पवार आमच्या पक्षाचे, मात्र त्यांनी मदत संजय शिंदेंना केल्याचा दावा आहे। रोहित पवारांनी पक्ष किंवा शरद पवारांकडे तक्रार करणार नाही असंही केलं वक्तव्य। उघड केला तक्रार करणार आहात का रोहित पवारांच्या भूमिकेबद्दल पक्षाकडे काय काय कारणच येत नाही। माझा विजय झालाय त्याच्यामुळे आम्ही अशा गोष्टीकडे लक्ष देणार नाही। जैन मंदिराच्या कारवाईवरून आदित्य ठाकरेंचं ट्विट। मुंबईचे सहपालकमंत्री निव्वळ नाटक करत आहेत। मनपा मुख्यमंत्री कार्यालयातून चालवली जाते, आदित्य ठाकरेंचा आरोप। अमित शहांच्या रायगड दौऱ्यासाठी आता जामगावला बनवलेले 4 हेलिपॅड जनतेच्या पैशातून बनवण्यात आल्याचं अंजली दमन यांचं ट्विट। तर मोठा नेता येत होता त्यामुळे कोणाला वाईट वाटण्याचं कारण नाही असं तटकरेंचं म्हणणं। शरद पवार 24 आणि 25 मे रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर पक्ष संघटना वाढवण्याबरोबरच काही महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सोलापूरमधल्या माढ्याच्या दौऱ्यावर। राजवी ऑइल मिलचे शिंदेंच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे। त्यानंतर शिवसेनेकडून जाहीर सभेचं आयोजन। समृद्धी महामार्ग पूर्णत्वाच्या जवळ शेवटच्या भागाचं उद्घाटन 1 मे रोजी होणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता। गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांकडून शांती चर्चेसाठी केंद्र आणि छत्तीसगड सरकारला पुन्हा पत्र। नक्षल संघटनेकडून प्रेस नोट जारी करण्यात आली आणि याआधी माओवादी संघटनेचे सचिव भूपती यांनीही शांती वार्ता व्हावी यासाठी काढली होती प्रेस नोट। भाजपकडून महाराष्ट्रात संघटना बांधणीला नवे बळ, तर 663 मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या पूर्ण झाल्यात। 258 नव्या मंडळांची स्थापना झाली। भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात पार पडली आहे प्रक्रिया। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपकडून मजबूत पायाभरणी। मुंबई युवक काँग्रेसचे अखिलेश यादवांना 1 दिवसाची पोलीस कोठडी। ईडी कार्यालयाला टाळाठोका आंदोलन केल्यानं कोठडी। अखिलेश यादवांच्या समर्थनार्थ वर्षा गायकवाडांचं काल रात्री पोलीस ठाण्यात आंदोलन।